नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये सौ योगिता सचिन दीक्षित, चंद्रशेखर रोहिदास दुसाने, योगेश गोकुळराव पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने घड्याळ या चिन्हावर उभे असून मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून आज त्यांनी तमाम मतदारांना मतदानाचे आवाहन केले व आपले बहुमूल्य मत आम्हाला देऊन विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. योगिता सचिन दीक्षित प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी करीत आहे. आमच्या प्रभागात फिरत असताना बऱ्याच अडचणी लोकांनी सांगितल्या आम्हाला की रस्ते, नंतर घंटागाड्या येत नाही, नंतर मंदिरांची कामं वगैरे सगळे असे आत्तापर्यंत जे BJP वाल्यांनी कोणतेच कामं केलेले नव्हते. अशा प्रत्येकाने आम्हाला सांगितलं. ते फिरत असताना आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही सहकार्य करा, तर आम्ही पुढची 5 वर्ष आम्ही तुम्हाला सगळे कामं व्यवस्थित पूर्ण करून देऊ. जनता, बंधू भगिनी व माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व बांधव, मी आपणास आज विनंती करतो की आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे उमेदवार माझी मिसेस सौ योगिता सुचिता सचिन दीक्षित, तसेच आमचे मित्र भैयासाहेब योगेश पाटील, शेखर भाऊ दुसाने हे तिन्ही घड्याळ या चिन्हावर उमेदवारी करीत आहेत. हे उमेदवारी करताना जे माझ्यासोबतचे माझे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांना 3 अपत्याची आम्ही हरकत घेतलेली असताना पण व कायद्याच्या बंधनात तसे नियम 2001 नंतर 3रं अपत्य राहिल्यास सदर उमेदवार हा अपात्र असण्याची अपात्र होतो. ह्या कायद्याला वल्गना देऊन त्यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल आम्ही हरकत व उच्च न्यायालयात गेलेलो आहे. तरी आमची उमेदवारीमध्ये जनतेला भविष्यात परत कायद्याच्या अटी पूर्ण न केलेल्या उमेदवारावर तुमचे अनमोल मत देऊन आपलं मत वाया न जाऊ देता आम्हाला सहकार्य करावं व आम्हाला तुमच्या सेवेची एक संधी द्यावी. 5 वर्षात आम्ही तुम्हाला हे वचन आजच देतो की आम्ही जर निवडून आलो तर तुम्हाला नगरपालिकेचे जे नियमित गरजा आहेत, जसं घंटागाडी, रोड, नळाला नियमित पाणी, या सर्व गरजा आम्ही तुम्हाला पूर्ण करू. आमच्या गरजामध्ये आम्ही कमी पडणार नाही. एक सेवेची संधी द्या, त्या संधीचं सोनं करायची आमची इच्छा आहे व तुमच्या साथवरच आम्ही आमची उमेदवारी केलेली आहे. तरी सर्व प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेला आपलं मत वाया न घालता कायद्याच्या अटी व शर्तीमध्ये जो उमेदवार पात्र आहे व जो संशयास्पद उमेदवार नाही, कोणाच्याही दबावाला किंवा दडपशाहीला बळी न पडता आपण निर्भयपणे आम्हाला मतदानाची साथ द्या. तिन्ही घड्याळ या चिन्हावर मतदान करून आमच्या उमेदवारांना बहुमोल मतांनी तुमचं अनमोल मत देऊन विजयी करा ही मी सर्वांना प्रार्थना करतो. येणाऱ्या 16 तारखेच्या जल्लोषात सर्व आपण सामीलच होऊ ही मी प्रभूचरणी व स्वामीचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द मी योगेश गोकुळराव पाटील, प्रभाग क्रमांक 1 मधून सर्व मायबाप जनता यांना एक नम्र आव्हान व विनंती करतो की आजची ही लढाई शेवटपर्यंत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. जनशक्ती बाबतीत आमच्या प्रभाग क्रमांक 1चे सर्व नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. तरी असंच सहकार्य येणाऱ्या 15 तारखेपर्यंत त्यांनी आमच्यावर प्रेम दाखवावं आणि आम्हाला विकास करण्यासाठी, प्रभागातल्या रखडलेल्या कामांसाठी आपलं एक अनमोल मत आमच्या घड्याळ या चिन्हाला 3 उमेदवारांना देऊन आम्हाला आपलं काम करण्याची संधी द्यावं एवढीच नम्र विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.